नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बी ए थर्ड इयरमधील प्रकरण क्रमांक 2 मधील पहिला सिद्धांत ॲडम स्मिथ यांचे आर्थिक विचार पाहत असताना ॲडम स्मिथ यांचा पहिली कन्सेप्ट आपण पाहिली. आज आपण दुसरी कन्सेप्ट पाहणार आहोत, जिचं नाव आहे मूल्य सिद्धांत असं. तर हा मूल्य सिद्धांत नेमका काय होता त्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. नेमकं वस्तूचं मूल्य कसं ठरत असतं या संदर्भात ॲडम स्मिथ यांनी त्यांचा मूल्य सिद्धांत मांडलेला आहे. या अगोदर आपण ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाचा जीवन परिचय पाहिला. याचबरोबर त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ कसा लिहिला ती पण कन्सेप्ट पाहिली. आणि आज आपण त्यांच्या दुसऱ्या कन्सेप्टला सुरुवात करत आहोत, थेअरी ऑफ व्हॅल्यू. या अगोदर आपण थेअरी ऑफ डिव्हिजन पाहिली होती त्यांची, किंवा कन्सेप्ट ऑफ डिव्हिजन, विभाजनाचा सिद्धांत पाहिला होता. आज आपण त्यांचा मूल्य सिद्धांत पाहणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये ज्या काही मूलभूत समस्या किंवा प्रश्न आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखाद्या वस्तूचं मूल्य कसं ठरत असतं. या संदर्भात अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपले विचार मांडलेले आहेत, परंतु याची सुरुवात ॲडम स्मिथपासून होते. म्हणून आपल्याला ॲडम स्मिथ यांचा मूल्य सिद्धांत पाहणं आवश्यक ठरतं. वस्तूचे किंवा एखाद्या उत्पादनाचे मूल्य कसे ठरते या संदर्भात ॲडम स्मिथ यांनी आपले विचार पुढील प्रमाणे मांडलेले आहेत. काय विचार मांडले? त्यांचं असं म्हणणं होतं की मूल्याला दोन अर्थ असतात. एक असतं व्हॅल्यू इन यूज अँड दुसरं असतं व्हॅल्यू इन एक्सचेंज. म्हणजे काय अर्थ सांगितला त्यांनी या संदर्भात? तर त्यांनी असं म्हटलं की एक वस्तूला जे दोन मूल्याला अर्थ असतात त्यापैकी एक असतं उपयोगिता मूल्य, व्हॅल्यू इन यूज. आता व्हॅल्यू इन यूज म्हणजे काय की वस्तूच्या अंगी जे उपयोगिता असती त्या उपयोगितेमुळे वस्तूला जे मूल्य प्राप्त होते त्याला आपण उपयोगिता मूल्य असं म्हणतो. दुसरी कन्सेप्ट होती व्हॅल्यू इन एक्सचेंज, म्हणजे ज्याला आपण विनिमय मूल्य म्हणतो. म्हणजे एक वस्तू दिली असतात तिच्या मोबदल्यात ज्या दुसऱ्या वस्तू मिळतात आणि यामुळे त्या दोन वस्तू दरम्यान विनिमयाचा जो दर ठरतो त्याला विनिमय मूल्य असं म्हणतात. तर हे दोन मूल्याला अर्थ ॲडम स्मिथ यांनी सांगितले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यांच्यामध्ये संबंध नसतो. म्हणजे याचा अर्थ त्यांना असं सांगायचं होतं की काही प्रत्येक वस्तूला विनिमय मूल्य असतं म्हणून उपयोगिता मूल्य असतंच असं नाही, किंवा उपयोगिता मूल्य असतं म्हणून विनिमय मूल्य असेलच असं काही नाही. याच्यामध्ये फरक असू शकतो. यामुळं त्यांनी काय केलं, असं विचार मांडले की उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यांच्यामध्ये संबंध नसतो. आणि हे त्यांचं म्हणणं त्यांनी समजून सांगण्यासाठी आपल्याला हिरा पाणी विरोधाभास दिल्याचं दिसून येतं आहे. आता हिरा पाणी विरोधाभास म्हणजे काय की ज्याला आपण वॉटर डायमंड पॅराडॉक्स असं म्हणतो. आता वॉटर डायमंड पॅराडॉक्स हा अत्यंत महत्त्वाची असलेली कन्सेप्ट आहे. आणि या कन्सेप्टमध्ये त्यांनी काय सांगितलं की त्यांनी असं म्हटलं की पाणी हे उपयोगितेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे, परंतु त्याचं विनिमय मूल्य जर पाहिलं तर विनिमय मूल्य मात्र फार नाममात्र असतं. सध्या तरी त्याला नाममात्र का होईना विनिमय मूल्य मिळते, परंतु आपण जर या आधुनिक जगाच्या थोडंसं अगोदर या 2000 या जगाच्या थोडं अगोदर जर गेलो इसवी सन 2000च्या, तर पाणी हे फुकटच मिळायचं. त्याकरता आपल्याला पैसे मोजावं लागत नसत. आणि दुसरी वस्तू सांगितली त्यांनी हिरा. आता हिरा जर पाहिला आपण तर तो उपयोगिता त्याची व्यक्तीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची नाही. म्हणजे हिरा नाही घातला म्हणजे व्यक्ती मरणार आहे का असं नाही, परंतु पाणी जर नाही पिलं तर व्यक्तीचा मृत्यू येऊ शकतो. म्हणून पाणी उपयोगितेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, पण त्याला विनिमय मूल्य मात्र नाममात्र किंवा नाहीच आहे. हिरा उपयोगिता मूल्य नाममात्र आहे त्याचं, परंतु विनिमय मूल्य जर पाहिलं तर हिऱ्यांच्या किमती ह्या लाखापासून करोडोपर्यंत असतात. आणि मग हे का होतं असं? त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्हीला जर आपण मोजून पाहिलं तर हिरा आणि पाणी उपयोगितेच्या दृष्टिकोनातून पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय माणूस जगणारच नाही आहे. परंतु हिऱ्याला विनिमय मूल्य फार मोठं दिसते. मग हा विरोधाभास मूल्यामध्ये का आहे, याचं कारण काय आहे? तर याचं मागचं कारण असतं सीमांत उपयोगितेचं. काय कन्सेप्ट आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की हिरा पाणी विरोधाभास का घडून आला, तर त्याला कारणीभूत आहे सीमांत उपयोगिता. म्हणजे एखाद्या वस्तूपासून व्यक्तीला जी उपयोगिता मिळते ती उपयोगिता त्या वस्तूच्या सेवनाबरोबर घटत जाते. पाणी जर पिलं आपण तर आपण दिवसभर पाणी नाही पिऊ शकणार. सुरुवात करू पाणी पीत 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 एक वेळ अशी येईन की पाणी पिणं आपण थांबवणार आहोत आणि त्याची सीमांत उपयोगिता शून्य होऊन जाईल. ज्यावेळेस आपण स्टॉप होतो याचा अर्थ सीमांत उपयोगिता त्याची शून्य झाली. परंतु हिरा जर पाहिला तर हिरे जर आपल्याला कोणी देत राहिलं
तर आपण ते घेणं थांबवणार नाहीत, कारण त्याची सीमांत उपयोगिता ही शून्य होतच नाही आहे. सीमांत उपयोगितेचा नियम हा मौल्यवान वस्तू, सोने, चांदी, हिरे, पैसा या गोष्टीला लागू होत नाही. आणि म्हणून मग काय असतं की त्यांची सीमांत उपयोगितेचा त्यांची सीमांत उपयोगिता घटती नसते, तर ती वाढत असते. परंतु सेवनाच्या ज्या वस्तू येतात दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्याचा वापर करतो त्यांची सीमांत उपयोगिता घटत असते. आणि सीमांत उपयोगिता घटते त्यांनाच आपण उपयोगितेवरून त्यांचं मूल्य ठरवू शकतो. परंतु अशा अपवादात्मक परिस्थिती असतात ज्यांची सीमांत उपयोगिता घटती नसते तर उलट वाढती असते, अशा वस्तूला हा उपयोगितेचा नियम लागू पडत नाही. आणि म्हणून मग त्यांनी असं सांगितलं ॲडम स्मिथनं की विनिमय मूल्ये आणि उपयोगिता मूल्ये यांच्यामध्ये संबंध नसतो. म्हणून मग त्यांनी काय केलं की पुढे आपला सर्व दृष्टिकोन, त्यांचं असं म्हणणं झालं की आधुनिक जग जे येणार आहे ते सगळं विनिमयावर चालणार आहे. आणि म्हणून मग विनिमय मूल्याचंच विश्लेषण कसं करायचं या अनुषंगाने त्यांनी आपल्या सिद्धांताचं विश्लेषण करायला सुरुवात केली. म्हणून ॲडम स्मिथ यांनी उपयोगिता मूल्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले व वस्तूचे विनिमय मूल्य कसे ठरते या अनुषंगाने विश्लेषण मांडले. काय मांडले विश्लेषण त्यांनी? वस्तूचं त्यांचं म्हणणं होतं की मग आता प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो की वस्तूचं विनिमय मूल्य कसं ठरतं? वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या श्रमावरून वस्तूचे विनिमय मूल्य ठरते. म्हणून श्रम हे सर्व वस्तूचे मूल्य मोजण्याचे साधन आहे. एखाद्या वस्तूचं मूल्य कसं ठरवायचं तर ती वस्तू तयार करण्याकरता जे श्रम लागलेले आहेत त्या श्रमावरून वस्तूचं विनिमय मूल्य ठरवायचं. म्हणून श्रम हे वस्तूचं विनिमय मूल्य मोजण्याचं साधन आहे. एखादा मग तो कार्पेंटर असेल किंवा एखादा मजूर असेल, कोणी पण असेल जो वस्तू तयार करतो, उत्पादन करतो, उत्पादनामध्ये भाग घेतो, ते सगळे व्यक्ती ज्यांना आपण श्रमिक म्हणतो त्या श्रमावरून आपण काय करणार, तो वस्तूचं विनिमय मूल्य ठरवणार आहोत. पुढे त्यांनी असं सांगितलं की आता या श्रमाचं मोजमाप कसं करायचं? मग वस्तूचं विनिमय मूल्य श्रमावरून ठरणार आहे, बरोबर आहे. मग या श्रमाचं मोजमाप कसं करायचं? तर या संदर्भात त्यांनी असं सांगितलं की वस्तू तयार करण्यासाठी जेवढा वेळ खर्च होतो त्या वेळेवरून श्रमाचे मोजमाप व मूल्य ठरवावे. म्हणजे श्रमावरून वस्तूचं मूल्य ठरणार आहे, पण श्रम मोजायचे कशात? तर श्रम मोजण्याकरता त्यांनी टाईम हा घटक महत्त्वाचा मानला, वेळेवरून ठरवायचं. उदाहरण त्यांनी दिलं, समजा एक खुर्ची तयार करण्यासाठी एका श्रमिकाला 3 तास लागतात, त्याच श्रमिकाला एक टेबल तयार करण्याकरता 6 तास लागत असतील, तर एका टेबलच्या मूल्यात 2 खुर्च्या असा विनिमय होऊ शकेल. त्यांचं असं म्हणणं आहे की हा एक कार्पेंटर आहे, समजा तो कार्पेंटर काय करतोय, त्याला एक खुर्ची तयार करण्याकरता 3 तास लागतात आणि एक टेबल तयार करण्याकरता त्याला 6 तास लागत आहेत. म्हणजेच टेबलला 6 तास लागतात आणि खुर्च्याला 3 तास, म्हणून एक टेबल तयार होते त्यावेळेस त्यानं जर एक टेबल तयार केला त्याला 6 तास लागत आहेत आणि ते 6 तास जर त्यानं खुर्चीमध्ये लावले तर मग 2 खुर्च्या तयार होत आहेत. मग विनिमय मूल्य कसं ठरणार? तर त्याने सांगितलं की विनिमय मूल्य असं ठरणार की 2 खुर्च्या बरोबर एक टेबल. किती सुंदर कन्सेप्ट मांडली बघा त्यांनी. आपण फोटो स्क्रीनवर बघतोय या लॅपटॉपच्या की हा विनिमय दर किती सुंदर ठरत आहे. आणि अशा पद्धतीनं ॲडम स्मिथनं काय केलं की एका वस्तूचं मूल्य ठरवायचं, ते वेळेवरून ठरवायचं. आणि एखादी वस्तू तयार करण्याकरता किती वेळ लागते, दुसरी वस्तू तयार करायला तितकाच वेळ लागत असेल तर त्यांच्यामध्ये मग विनिमय एकास एक होईल. परंतु इथं आपण असं बघतो की टेबल तयार करायला 6 तास लागतात, खुर्ची तयार करायला 3 तास लागतात. म्हणून एक टेबल जर या श्रमिकानं तयार केला तर त्याला 6 तास लागलेत आणि तेवढे 6 तास त्यानं खुर्च्याच्या उत्पादनात लावले तर खुर्च्या तयार करण्याकरता त्या 6 तासामध्ये तो 2 खुर्च्या तयार करू शकते. पुढे जाऊ आपण. पुढे ॲडम स्मिथ असं म्हणतात की वस्तूचे मूल्य ठरवणारे घटक कोणते आहेत? मग तर त्याने असं म्हटलं की वस्तूचे मूल्य ठरवणारे घटक 2 असतात. एक की समाज प्राथमिक अवस्थेत असताना आणि समाज आधुनिक अवस्थेत असताना. समाज म्हणजे आपल्या अर्थव्यवस्था प्रायमरी स्टेजला असताना, प्रायमरी म्हणजे मागासलेली अर्थव्यवस्था असेल त्यावेळेस, समाज प्राथमिक अवस्थेत असताना श्रम हा एकमेव उत्पादनाचा घटक असतो. म्हणून या अवस्थेत सर्व वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते. म्हणून या अवस्थेत श्रममूल्य सिद्धांत किंवा मूल्याचा श्रमसत्ता सिद्धांत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लेबर कमांड थेअरी असं म्हणतो, तो पूर्णतः कार्यान्वित असतो. लेबर कमांड थेअरी म्हणजे काय? प्रोडक्शनचं, उत्पादनाचं एकमेव कमांड असलेली बाब म्हणजे श्रमिक होय. आणि या लेबर कमांड म्हणजे प्राथमिक अवस्थेत फक्त श्रमिकच वस्तू तयार करत असतात. म्हणून श्रमावरूनच वस्तूचं मूल्य ठरवत असतं किंवा वस्तूचे मूल्य ठरवणारा श्रम हा एकमेव घटक असतो. मग तो श्रमिक कोणी पण असेल. पुढे त्यांनी म्हणतात की मग समाज काय प्रत्येक वेळेस मागासलेल्या अवस्थेतच राहणार नाही किंवा प्राथमिक अवस्थेतच राहणार नाही प्रायमरी स्टेजला. मॉडर्न
सोसायटी देखील येईल एक दिवस जगामध्ये. आणि मग या प्रगत अवस्थेत असताना, मॉडर्न स्टेज ऑफ सोसायटीमध्ये, समाज प्रगत अवस्थेत असताना, अर्थव्यवस्था प्रगत अवस्थेत असताना वस्तूचं मूल्य कसं ठरवायचं? तर त्याने सांगितलं की समाज प्रगत अवस्थेत असताना वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल या 3 उत्पादन घटकांची आवश्यकता असते. पण या तिन्ही बाबी एका व्यक्तीच्या मालकीच्या नसतात. आता ह्या तिन्ही बाबी कोणत्या? की भूमी पण आहे, श्रमिक पण आहेत आणि पैसा पण आहे. तर ह्या तिन्ही बाबी येतात एका व्यक्तीच्या मालकीच्या नसतात. म्हणून वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत भाग घेतल्यामुळे भूमीचा मालक खंड, भांडवलाचा मालक व्याज किंवा नफा आणि श्रमिक मजुरी किंवा वेतनाची अपेक्षा करतो. या तिन्ही घटकांना द्याव्या लागणाऱ्या मोबदल्याची बेरीज म्हणजे वस्तूचा उत्पादन खर्च होय. म्हणून या अवस्थेत वस्तूचे मूल्य उत्पादन खर्चावरून, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवरून ठरते, असं ॲडम स्मिथनं सांगितलं. याचा अर्थ काय? त्यांचं असं म्हणणं आहे आधुनिक अवस्थेत या तिन्ही बाबी लागणार आहेत, भूमी, श्रम, भांडवल. आणि भूमी मालकाची असते. ती भूमी मालकानं जर त्याची जमीन वापरायला घेतली आपण त्याला खंड द्यावा लागतो. श्रमिक कामगार लोक यांना जर श्रमिकांना कामावर घेतलं तर त्यांना वेतन द्यावं लागतं. आणि भांडवल आपल्याजवळ नसेल आणि ते जर आपण उत्पादन प्रक्रियेत लावायचं म्हटलं, ते आणावं लागलं, तर त्याकरता आपल्याला व्याज किंवा नफा द्यावा लागत असतो. अशा पद्धतीने. आणि मग या सगळ्यांची गोळाबेरीज जर केली तर आपल्याला वस्तूचा उत्पादन खर्च मिळतो. म्हणून समाज प्रगत अवस्थेत असताना वस्तूचं मूल्य हे उत्पादन खर्चावरून ठरत असतं, असं ॲडम स्मिथ यांनी म्हटलं. पुढे ते म्हणतात मग आता हे झाली बाब. आता या उत्पादन खर्चावरून वस्तूचं मूल्य किंवा किंमत आपण ठरवली, तरी पण त्या वस्तूच्या मग किमतीचे 2 भाग पडतात. एक स्वाभाविक किंमत आणि दुसरी बाजार किंमत. स्वाभाविक किमतीला त्यांनी असं नाव दिलं की नॅचरल प्राईस, आणि बाजार किंमत म्हणजे मार्केट प्राईस. आता नॅचरल प्राईस म्हणजे काय? की मुळात वस्तू ला मिळणारी किंमत. म्हणजे काय? की एक वस्तू तयार करण्याकरता जो आताच आपण पाहिलं की उत्पादन खर्च येतोय, मग त्या उत्पादन खर्चावर आधारित किमतीला वस्तूची स्वाभाविक किंमत किंवा नैसर्गिक किंमत असे म्हणतात. आपण म्हणतो ना ही याची मूळ किंमत आहे. मूळ किंमत म्हणजे जी काही नैसर्गिकरित्या प्राप्त झाली आहे. जसं की एखादी वस्तू तयार करायला उत्पादन खर्च 5 रुपये आला आहे, तर ती वस्तू 5 रुपयाची झाली. म्हणून उत्पादन खर्चावर आधारित किमतीला वस्तूची स्वाभाविक किंमत किंवा नैसर्गिक किंमत असे म्हणतात. आणि बाजार किंमत म्हणजे काय? मग बाजारपेठेमध्ये 2 शक्ती असतात मार्केटमध्ये, ज्याला आपण मार्केट पॉवर म्हणतो. त्या मार्केट पॉवरमध्ये एक असते डिमांड आणि दुसरा असतो सप्लाय. बाजारपेठेत मागणी आणि पुरवठा किंवा ग्राहक आणि विक्रेते यांच्यामधील स्पर्धेतून जी किंमत ठरते त्या किमतीला आपण बाजार किंमत असे म्हणत असतो. आता या बाजार किंमत वस्तूच्या स्वाभाविक किमतीपेक्षा कमी किंवा अधिक असू शकते. आता म्हणजे जी नॅचरल प्राईज आहे आपली, नॅचरल प्राईजपेक्षा मार्केट प्राईज ही कमी किंवा जास्त काही पण असू शकते. का असू शकते? जसं की त्यांनी म्हणतात की आता ही नॅचरल प्राईज म्हणजे काय? प्रोडक्शन कॉस्टच्या फॉर्म्युल्यावर आधारित असलेली आहे. आणि मार्केट प्राईज म्हणजे काय? की मागणी आणि पुरवठा एखाद्या वस्तूचा कमी झाला तर त्यामुळे त्या वस्तूच्या किमती या खूप मोठ्या प्रमाणात वाढू बी शकतात, घटू बी शकतात. आणि बाजार किंमत मग त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा एखाद्या वेळेस खूप कमी लेवलला पण जाऊ शकते. जसं ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये पाहतोय आपण, तर कधी कधी एखाद्या वस्तूचा जर तुटवडा निर्माण झाला तर त्या वस्तूची बाजार किंमत ही खूप मोठ्या प्रमाणात वाढू पण शकते. जसं आपण कांद्याच्या बाबतीमध्ये पाहतोय, टमाट्याच्या, नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये पाहतो. असो, पुढे जाऊ आपण. तर या पद्धतीनं ॲडम स्मिथनं आपल्या मूल्य सिद्धांताचं विश्लेषण केलं. म्हणजे काय बाबी सांगितल्या ॲडम स्मिथनं आपल्या मूल्य सिद्धांतामध्ये? मूल्य सिद्धांतामध्ये त्यांनी मूल्याचे 2 अर्थ सांगितले, विनिमय मूल्य आणि उपयोगिता मूल्य. दोन्हीमध्ये कोणताच संबंध नसतो म्हणून हिरापानी विरोधाभास मांडला. पुढे त्यांनी मग त्या वस्तूचं मूल्य ठरवायचं कसं? तर श्रमावरून वस्तूचं मूल्य ठरवायचं. श्रमाचं मूल्य कसं मापायचं? तर ते वेळेवरून मापायचं. आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की मग या मूल्याचे दोन मूल्यावर परिणाम करणारे काही बाबी पण आहेत. 3 बाबी सांगितल्या. त्यामध्ये एक बाब सांगितली त्यांनी समाज प्राथमिक अवस्थेत असताना, दुसरी बाब सांगितली की समाज किंवा अर्थव्यवस्था आधुनिक स्टेजला असताना, मॉडर्न स्टेजला असताना, आणि तिसरी बाब अशी सांगितली की बाजार मूल्य आणि नैसर्गिक मूल्य म्हणजे मार्केट प्राईज अँड नॅचरल प्राईज. आणि या तिन्ही बाबींचा एकत्रित परिणाम होऊन एखाद्या वस्तूचं मूल्य ठरत असतं, असं ॲडम स्मिथ यांनी त्यांच्या मूल्य सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. या मूल्य सिद्धांतावर अनेक टीका देखील करण्यात आल्या. काही टीकांचा आढावा आपण घेणार आहोत. पहिली टीका अशी करण्यात येते की उपयोगितेच्या संकल्पनेकडे दुर्लक्ष केले आहे. आत्ताच आपण असं पाहिलं की ॲडम स्मिथनं असं म्हणलं की विनिमय मूल्य वस्तूला का मूल्य प्राप्त होतं? तर एक तर तिच्या अंगी उपयोगिता असते किंवा तिच्या अंगी विनिमयता असते. परंतु मग ॲडम स्मिथनं पुढे उपयोगिता मूल्याकडे दुर्लक्ष केलं आणि विनिमय मूल्य कसं ठरतं हेच सांगायला सुरुवात केली. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की उपयोगिता ही फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरी टीका अशी करण्यात येते की या सिद्धांतात परस्पर विसंगती आणि विरोधाभास दिसून येते. अनेक बाबी असे आहेत, विनिमय मूल्य, उपयोगिता मूल्य, श्रमाचं मूल्य कसं ठरवायचं, त्यामध्ये आपल्याला विरोधाभास आणि विसंगती असल्याचं दिसून येतं. नंबर 3 टीका अशी करण्यात येते की
फक्त पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीमध्येच हा सिद्धांत लागू पडतो, अन्यथा हा सिद्धांत लागू पडत नाही. आणि मग दुसरं जर मार्केटची सिच्युएशन निर्माण झाली तर हा सिद्धांत लागू पडत नाही असं टीकाकारांचं म्हणणं आहे. आणि चौथी टीका अशी केली जाते की उत्पादन खर्चाच्या संदर्भातील विश्लेषण अपुरे वाटते, कारण उत्पादन खर्चाचे सिद्धांत फार मोठे आहेत. वस्तूचे मूल्य कसे ठरते या संदर्भात पुढे अनेक जणांनी याच्यावर विचार मांडले, की जसं रिकार्डोनं त्याचा मूल्य सिद्धांत खूप विस्तृत मांडला. मार्कअप प्राईस जर पाहिली आपण ती पण खूप सुस्पष्ट असलेली संकल्पना आहे विनिमय मूल्याच्या संदर्भात. आणि विभाजनाच्या सिद्धांतामध्ये जरी पाहिला आपण त्या युलरचा प्रमेय असेल, म्हणजे उत्पादन घटकांना कसा मोबदला मिळतो, या अनुषंगाने या लोकांनी मांडलेलं विश्लेषण हे ॲडम स्मिथपेक्षा दर्जेदार असल्याचं आपल्याला वाटून येतं. म्हणून ॲडम स्मिथवर ह्या टीका जरी करण्यात येत असतात. असं जरी असलं तर डेव्हिड रिकार्डो असं म्हणतोय की ॲडम स्मिथच्या मूल्य सिद्धांताकडे बघूनच मी माझा विभाजनाचा सिद्धांत मांडतो, ज्याला आपण खंडाचा सिद्धांत असं म्हणतो. आणि म्हणून मग डेव्हिड रिकार्डोनं त्याच्या सिद्धांताचं सर्व श्रेय ॲडम स्मिथच्या सिद्धांताला दिलेलं आहे. म्हणून ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत देखील पाहणं आपल्याला आवश्यक ठरतं. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपली कन्सेप्ट संपत आहे. धन्यवाद. थँक्यू.